मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे. आपण रिसेंटली यवतमाळ शहरातील आझाद मैदान या ठिकाणी उभे आहोत आणि निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकरी व शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा निम्न पैनगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार निवारण समिती यांच्या वतीने या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. आपण जर पाहतो म्हटलं तर हा प्रकल्प प्रामुख्याने यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये आहे आणि त्या प्रदेशात प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या नद्या वाहतात. एक पैनगंगा, दुसरी अरुणावती. या दोन नद्यांचा त्या ठिकाणी संगम होतो आणि नंतर ह्या दोन्ही नद्या चिमटा या प्रकल्पाच्या ठिकाणी मिळतात आणि त्याच ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निम्न पैनगंगा प्रकल्प व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की विदर्भ हा सिंचनमय झाला पाहिजे. या संदर्भाने ही त्यांचा एक टार्गेट आहे आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून लोक लढतायत. लोकांचं असं म्हणणं आहे की प्रकल्प झाला पाहिजे, काही लोकांचं असं म्हणणं आहे प्रकल्प झाला नाही पाहिजे. पण आज जी लोक या ठिकाणी या धडक मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत, या सर्व नागरिकांचं, शेतकरी, कष्टकरी, मायबापांचं असं म्हणणं आहे की आमच्या जर काही महत्त्वाच्या मागण्या पूर्ण केल्या तर या ठिकाणी प्रकल्प जरी झाला तरी आम्हाला काही दुमत नाही. बरोबर आहे? बरोबर. आणि या विषयाच्या संदर्भाने बोलण्यासाठी माझ्यासोबत त्या गावातील, त्या रिजन मधल्या एक महिला शेतकरी आहेत. पावली, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आमची मागण्या पुनर्वसन द्यायला पाहिजे. अच्छा. नंतर काम चालू ठेवा. काही केलं तरी चालेल. नाही आमच्या गावात अर्धेच गेले म्हणा शेती, ज्याचे थांबून आहे त्याचं लवकरात लवकर खरेदी झाली पाहिजे, पुनर्वसन झालं पाहिजे. माझ्यासोबत समितीचे अध्यक्ष आहेत. साहेब, आपलं नाव? ॲडव्होकेट विजय भोरे. विजय भोरे. काय नेमका विषय आहे? आता हा विषय असा आहे कारण हा 1983 चा हा याचा ब्रिटिशाच्या काळामध्ये जो हे झाला होता, सर्वे झाला होता, त्याच्यानुसार 1983 मध्ये आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला आणि आज आता इथे पैनगंगा नदीवरती चिमटा येथे हे धरण होऊ घातलेलं आहे. धरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आम्ही 1983 पासून तर आजपर्यंत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, पंतप्रधान सर्वांच्या भेटी घेतल्या. मोघे साहेबांसोबत आम्ही धरणाचे समर्थकांची आमची समिती आहे. त्याच्या मार्फत आम्ही आजपर्यंत हे करत आलो. आज धरणाचं काम चालू झालेलं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आता सुरू झालं म्हणजे ते पूर्ण होईल यात काही शंका नाही. परंतु त्यासोबतच आता आम्ही यासाठी इथे मोर्चा आयोजित केलेला आहे की धरणाचं काम होताना जे धरणग्रस्त लोक आहेत त्यांचं पुनर्वसन पहिले करा. बरोबर. त्यांना पुनर्वसनाची जागा दाखवा. त्यांना त्यांची जी शेती आहे त्या शेतीचा त्यांना चांगला मोबदला द्या, जेणेकरून ते आजच दुसरी शेती घेऊ शकतील. लक्षात. मुळात हा पट्टा प्रामुख्याने सुपीक पट्टा म्हणून ओळखला जातो. या रिजन मध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं, सोयाबीनचं अशा महत्वाच्या नगदी पिकांचं उत्पादन घेतलं जातं. माझ्यासोबत त्या रिजन मधले शेतकरी आहेत. काय सांगाल? मी दिलीप जाधव, कोळी खुर्द. माझं असं म्हणणं आहे की धरण तर हे मंजूर झालेलंच आहे. बरोबर आहे की नाही? पण त्या शासनाचं जे पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपलं काही नाही. आपल्याला जो मोबदला पाहिजे त्यांना जर 15,000 दिले तर आमच्या 15,000 होणार नाही, 15 लाखांना नाही होणार. 15 लाखांना होणार. जो समृद्धी हे आहे शक्तीपीठ महामार्ग त्याच्यानं मोबदला द्यावं, आमचं काही समस्या राहणार नाही. बरोबर आहे. या ठिकाणी प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी काम करणारे या उपाध्यक्ष क्षेत्रातल्या बाळासाहेब शिंदे म्हटल्यानंतर त्या रिजन मधला कोणताही शेतकरी त्यांना परिचित आहे. आपण एकेकाळी म्हणजे आताही इजारदार म्हणून त्या एरियामध्ये ओळखले जातात. बरोबर आहे. मोठी जमीन तुमच्याकडे होती आणि आताही बऱ्या प्रमाणात आहे. काय नेमक्या लोकांच्या समस्या आहेत आणि काय मागण्या आहेत? समस्या अशा की आता कोणालाही आपलं घर सोडून बाहेर जावं वाटत नाही. वाटतं का? नाही. आमचा संसार उद्ध्वस्त होणार याच्यात. शेत्यावाड्या जाणार, शेती मिळणार का? शेतीच्या बदल्यात शासन देणार का? नाही देऊ शकत. आम्हाला किमान मोबदला मिळाला पाहिजे. 21 लाखाच्या वर जसं
एकरी शक्तीपीठ महामार्गाला तुम्ही देता, हायवेला देता, तसा या गोरगरिबांना छोटे छोटे जमिनी आहे, त्यांचा संसार आदिवासींचा, मागासवर्गीयांचा, ज्यांना कुठलंच काही मिळत नाही, घरदार सोडून त्यांना परदेशी व्हायचं आहे, त्यांना घराचा मोबदला मिळाला पाहिजे, शेतीचा मोबदला मिळाला पाहिजे योग्य. त्याच्यानंतर शासकीय नोकऱ्या ज्या आहे त्या प्रत्येक कुटुंबाचा एकाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. आणि हे मिळाल्याशिवाय उठणार नाही लोक. हे असंच उठा नंतर देऊ तसं चालणार नाही. जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत उठणार नाहीत लोक. म्हणून तुम्ही मला वाटतं आजच्या मोर्चाच्या माध्यमातून रेटल त्याला भेटल ही तुमची प्रमुख मागणी आहे. काय सांगाल? मी निमपणगाव प्रकल्पाचा सचिव आहो. आमची मागणी याची, आम्ही मागणीचं पूर्ण विवरण आमच्या पॉम्पलेटमध्ये केलेलं आहे. सर्वात प्रथम म्हणजे सन 2013च्या नुसार अधिनियमानुसार यांना मोबदला, यांच्या शेत जमिनीला मोबदला मिळाला पाहिजे 4 पटीने. दुसरी गोष्ट, प्रत्येक घरात एका माणसाला नोकरी मिळाली पाहिजे. जे बुडीत क्षेत्रातील लोक आहे, ज्यांच्याकडे शेती नाही, अल्पभूधारक आहे, अशा लोकांना सुद्धा त्यांचा पुनर्वसन झाला पाहिजे, त्यांना योग्य मोबदला द्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे टिपेश्वरला तुम्ही 10-10 लाख रुपये 15 वर्ष आधी दिले, त्यानुसार आज त्याच्या 3-4 पट म्हणजे कमीत कमी 40-40 लाख रुपये दिले पाहिजे. या अशी आमची समितीकडून प्रमुख मागणी आहे. नेमकं थोडक्यात काय मागण्या आहेत ते सांगा. एकच मुद्दा आहे माझा. आम्ही समृद्धी मार्ग आणि यांची रेट तफावत आहे म्हणून प्रधानमंत्रीकडे आम्ही एक पत्र पाठवलं आणि या महाराष्ट्राच्या 48 खासदारांना सांगितलं की बाबा तुम्ही पाठपुरावा करा. बरोबर. या देशामध्ये जी जमीन आम्ही देतो आहोत, म्हणजे रोडसाठी जमीन देतो आहोत जन्मभर आणि डॅमसाठी तर जन्मभर, आमच्या पोटाची भाकर तुम्हाला देत आहोत, तर तुम्ही आवाज उठा. आजपर्यंत एकाही खासदारांनी आमचा आवाज उचललेला नाही. 16 पासून 2022 पासून 2022ला मी पंतप्रधानांना लिहिलं आहे. बापरे बाप. आणि प्रत्येक खासदारांना पत्र दिलं आहे की तुम्ही जा, बोला, आमचा विषय मांडा. कोणी आजपर्यंत मांडलेला नाही. म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे. मित्रांनो, अशा ह्या सगळ्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने समस्या आहेत आणि जोपर्यंत मोबदला मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी त्या ठिकाणावर उठणार नाही अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. स्टॉप.